नमस्कार, जय हिंद. माझे नाव सुदर्शन राजेंद्र चौधरी. मी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्सद्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. माझा सहभाग क्रमांक आहे NDFC 46. माझा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे भगतसिंग यांच्या जीवनावरती. भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब जाट शीख कुटुंबात झाला. ते ब्रिटिश भारतमधील पंजाब प्रांतातील लालपूर जिल्ह्यातील बंगा गावात जन्मले, जे आज पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे वडील किशन सिंग सिंधू आणि आई विद्यावती यांना 4 मुलगे आणि 3 मुली अशा 7 मुलं होती. त्यात भगतसिंग दुसरे होते. त्यांचे वडील काका अजित सिंग हे 1907च्या नहर वसाहत कायद्याच्या आंदोलनात आणि 1914-15च्या गदर चळवळीत सक्रिय होते. सुरुवातीला ते बंगा गावात शाळेत शिकले. नंतर त्यांनी लाहोरच्या दयानंद अँग्लो वैद्य शाळेत दाखल करण्यात आले. 1923 मध्ये ते लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकायला गेले, जे लाला लजपत राय यांनी महात्मा गांधींच्या असहकार चळवळीला पाठिंबा देण्यासाठी सुरुवात केली. 1927 मध्ये पोलिसांनी त्यांना 1926च्या लाहोर बॉम्बस्फोटात सहभागी असल्यास कारणावरून अटक केली, पण 60,000 रुपयांच्या जामिनावर 5 आठवड्यांची सुटका झाली. त्यांनी अमृतसरमध्ये प्रकाशित होणाऱ्या उर्दू आणि पंजाबी वृत्तपत्रांचा लिखाण केले. तसेच नवजवान भारत सभेच्या स्वस्थ पुस्तकांमध्ये लेखन केले. सिंग यांनी 1928 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील राजकीय परिस्थितीचा अहवाल देण्यासाठी सायमन आयोग नेमला. यात भारतीय सदस्य नसल्याने काही भारतीय पक्षांचा त्याच्यावरती बहिष्कार केला. 30 ऑक्टोबर 1928 रोजी आयोग लाहोरला आला, तेव्हा लाला लजपत राय यांनी निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि अधीक्षक जेम्स स्कॉट यांच्या आदेशाने लाला लजपत राय जखमी झाले. 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपत राय यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भगतसिंग हे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे HRAचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी तिला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव दिले. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ त्यांनी घेतली. भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत स्कॉटला मारण्याचा कट रचला गेला, पण चुकून 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोरच्या जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बाहेर पडणाऱ्या सहाय्यक अधीक्षक जॉन सँडर्स यांना गोळ्या घातल्या. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च रोजी 1931 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. त्यांचा मृतदेह तुकड्यांत कापून सतलज नदीत